बिग बॉस म्हणतात की आम्ही अनफेअर नाही आहेत, आम्ही बायस नाही आहेत. पण आजच्या भाऊच्या धक्क्यावर आपल्याला तिकडे एक गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6चे मेकर्सचे फेवरेट सदस्य कोण आहेत. का असं मी बोलतोय, कारण की ज्या पद्धतीने तिकडे दीपाली मॅडमचा एवढा खास गेम नसून सुद्धा देखील त्यांना शाबासकी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. का दिलेली आहे शाबासकी माहीत नाही. तुम्ही खूप सुंदर खेळताय, खूप छान खेळताय हे सांगायचा प्रयत्न तिकडे झाला. त्यानंतर दुसरी म्हणजे प्राजक्ता शुक्रेने देखील गेल्या आठवड्यामध्ये काय कांड केलेले आहेत ना, ते तुम्हाला माहिती आहे. स्वतःचा गेम तर नाही आहे, स्वतः दुसरीकडनं इन्फ्लुएन्स होऊन स्वतःचा गेम खेळायचा प्रयत्न जे आहे ते ती करत आहे आणि तरी देखील तिला तिकडे वाचवायचा प्रयत्न केला. प्लस ज्या पद्धतीने जो टास्क झाला होता गोणी उचलायचा, त्यामध्ये देखील जे अनफेअर पद्धतीने जे आहे ते नियम बदलायचा प्रयत्न शुक्रेने केला होता, तरी देखील तिला शाबासकी देण्यात आली की बाबा छान गेम तुम्ही खेळलात, पण काही बोलण्यात आलं नाही. प्लस जो आईला घेऊन आली का बहिणीला घेऊन आली का बापाला घेऊन आली, हा जो टॉपिक होता अनुश्रीचा, त्यावर देखील आपल्या प्राजक्ता शुक्रेला तिकडे खूप जास्त सपोर्ट करायचा प्रयत्न मेकर्सने केला. तिसऱ्या नंबरला आहे राकेश बापटला खुश करण्यासाठी तिकडे आपल्याला गणपतीचा टास्क बघायला मिळाला होता. गणपतीची मूर्ती बनवली राकेश बापट यांनी. त्यानंतर ज्या पद्धतीने आहे जे त्यांना सपोर्ट होतोय की बाबा तुम्हाला काय वाटते, तुमच्यासोबत जे काय घडलं ह्याच्यावर तुमचं काय मत आहे, म्हणजे फुल रिस्पेक्ट द्यायचा प्रयत्न जो आहे तो तिकडे झालेला आहे. आणि त्यानंतर चौथ्या नंबर आपल्याला बघायला मिळाले ते म्हणजे रोशन भजनकर. आता रोशन भजनकर जे आहेत यांचा गेम तर काय एवढा सुंदर नाही आहे, पण ज्या पद्धतीने त्यांना सपोर्ट केलेला आहे की तुमचं मत एकदम छान तुम्ही मांडलं, ज्या पद्धतीने तुम्ही समजवायचा प्रयत्न केला रुचिताला की बाबा जाऊन सॉरी बोल, तिला देखील खुश करायचा प्रयत्न जे आहे ते मेकर्सने केलेला आहे. त्यामुळे हे 4 सदस्य जे आहेत ते बिग बॉसच्या मेकर्सचे फेवरेट सदस्य सध्या स्थितीला तरी आहेत. तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा. प्लस ॲडिशनल गोष्ट अशी 5वा सदस्य देखील त्यामध्ये आहे, तो म्हणजे आपला छोटूसा प्रभू शेळकेला देखील तिकडे जे आहे ते प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केलेला आहे या आठवड्यात देखील. याचा अर्थ काय आहे, प्रभू पण बाहेर जात नाहीये आणि रोशन भजनकर पण बाहेर जात नाहीये. तर राहिला विषय कोणाचा, तर जे काही व्हिडिओ आहे ते मी बनवून टाकलेले आहे, नक्की बघा आणि तुमचं मत जे आहे ते 100% कमेंट्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.